नमस्कार, आज आपण तयार करतोय अतिशय पौष्टिक असे बीटचे लाडू। त्यासाठी या ठिकाणी बीट खिसून घेतलेला आहे, खिसून घेतलेलं ओलं खोबरं आहे, तूप आहे, वेलची पावडर व त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे। या ठिकाणी आपण साखरेचा वापर करणार नाही तर गुळाचा वापर करणार आहोत। सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी तूप घालून घेतलं होतं व त्यामध्येच आपल्याला बीट खिसून घेतलेलं व खोबरं जे खिसून घेतले ते घालायचं आहे व 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ सुद्धा त्याचबरोबर घातलेला आहे। गूळ जो आहे, गुळाचा खडा घातलेला आहे, तो पूर्णपणे विरघळेपर्यंत हे अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। गूळ खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली होते, त्याचबरोबर हाडे मजबूत होतात व विटॅमिन कॅल्शियमची जी कमतरता असते ती सुद्धा भरून येते। त्यासाठी ह्या ठिकाणी साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे। सगळं मिश्रण परतून झाल्यानंतर झाकून ठेवलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून हे आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। लाडूचं मिश्रण परफेक्ट असं तयार होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 वेळा झाकून ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर मध्यंतरी 2 ते 3 वेळा मी ते काढून बघितलेलं आहे व पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईच्या बुडाला मिश्रण लागू नये। हे तुम्ही पाणी बघू शकता, गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। हे पाणी आपलं पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये ॲब्झॉर्ब होतं, आटलं जातं व त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जातं। त्यानंतरच समजायचं आपलं परफेक्ट असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। ह्या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किंवा त्याचा टेक्स्चर पाहू शकता। हळूहळू त्यामधलं संपूर्ण पाणी आटत आहे। ह्या स्टेजला आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे। त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटची पूड सुद्धा घालू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे, वापरायचं असेल तर वापरू शकता। मिश्रणामधलं पूर्णपणे गुळाचं पाणी आटल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण तयार झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे व छोट्या छोट्या आकाराचे छान असे लाडू तयार करून घ्यायचे आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय। मस्त असे पौष्टिक असे बीटचे लाडू आपले तयार झालेले आहेत। लहान मुलं अशा पद्धतीने लाडू तयार केले तर बीट नक्कीच त्यांच्या पोटामध्ये जाईल व लहान मुलांना अतिशय आवडतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चवीने खातील। ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व एअरटाईट कंटेनरमध्ये हे लाडू तुम्ही स्टोअर करू शकता। 7 ते 8 दिवस आरामात टिकतात। धन्यवाद।